नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट सिरीज हे जे आपण सुरुवात केलेली आहे कन्सेप्ट सिरीजला याच्यातला आजचा जो पार्ट असेल तो म्हणजे फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स फार्मिंग हे जे दोन्ही कन्सेप्ट असेल या दोघांमध्ये कंपेअर करून हे दोन्ही कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे मग याच्यामध्ये आपण समजून घेताना पहिलं फार्मिंग सिस्टीम घेऊ आणि त्याच्यानंतर मिक्स फार्मिंग आता फार्मिंग सिस्टीम म्हणजे नेमकी काय असते। आता जर एखादा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जर समजा 25 ते 30 एकर जमीन त्याच्याकडे जर असेल, 25-30 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पण छोटा शेतकरी तर म्हणणार नाही। हा जो शेतकरी असेल हा मोठा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याकडे कुठल्याही रिसोर्सेसची कमी नाही। रिसोर्सेस म्हणजे काय, त्याच्याकडे लँडची कमतरता नाहीये, एकत्रित कुटुंब आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लेबरची जी संख्या असेल ती सुद्धा जास्त असणार आहे दुसरं त्याच्याकडे लेबर हायर करण्यासाठी कुठल्या प्रकारचे इनपुट्स खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे कॅपिटलची कमी नाहीये कॅपिटल पण जास्तीत जास्त आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्याकडे जे काही मार्केट असेल ते मार्केटची उपलब्धता आहे, जवळच मार्केट आहे, इरिगेशनच्या फॅसिलिटी त्याच्याकडे चांगल्या आहेत, म्हणजेच त्याच्याकडे सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत। मग जर समजा त्याच्याकडे जर शेती असेल, ज्याच्याकडे रिसोर्सेस चांगला असेल, तो शेतकरी सायंटिफिक रित्या जर शेती जर करत असेल तर शेती जी असेल ती प्रॉफिटेबल असते। आता जर माझ्याकडे जर समजा एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी जर थोडंसं डोकं लावून म्हणजे सायंटिफिक रित्या जर शेती करत असेल, म्हणजे कशी, जे काही तुमचं 25-30 एकरचा जो काय प्लॉट असेल याच्यामध्ये मी काय केलं, जे असलेलं जे प्लॉट असेल याच्यामध्ये डिव्हायडेशन केलं, काही पार्ट वरती मी पोल्ट्री टाकली, काही पार्ट वरती मी लाईव्ह स्टॉक तिथं सुरू केलं, काही पार्ट वरती मी फील्ड क्रॉप सुरू केले, काही पार्ट वरती मी सेरिकल्चर सुरू केलं। मी असे अनेक जे बिझनेस आहेत म्हणजेच जे ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड बिझनेस आहे ते रिलेटेड जे बिझनेस असेल त्यांना मी काय केलं, एकत्र केलं। बरं, एकत्र अशा पद्धतीने केलं, ते सायंटिफिक रित्या एकत्र केलं, म्हणजेच तुम्ही इथं काय केलं, जे लाईव्ह स्टॉक मध्ये असलेलं जे शेणखत असेल त्याचा उपयोग मी फीड क्रॉप साठी करू शकतो, जे काही पोल्ट्रीसाठी जे काही तुमचं कोंबडी खत असेल ते सुद्धा मी फीड क्रॉप साठी उपयोगाला आणू शकतो। आणि फीड क्रॉप मध्ये जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये काही चाऱ्याची पिकं तुम्ही घेणार आहे त्याचा उपयोग तुम्ही पोल्ट्रीसाठी मका म्हणून, त्याच्यानंतर तुम्ही इथं लाईव्ह स्टॉक साठी सुद्धा यूज करू शकतात। म्हणजेच काय, इथं तुम्ही सगळ्या बाजूने जे काही तुमचे उद्योगधंदे असतील ते कॉम्बिनेशन अशा पद्धतीने केलंय जे की एकमेकांना पूरक असे व्यवसाय आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मी याच्यामध्ये मॅक्सिमम कॅपिटल खर्च करत असेल, जर मी मॅक्सिमम पैसा जर खर्च करत असेल तर ऑब्विसली माझा जे काय उद्देश असेल तो म्हणजेच काय असणार आहे, प्रॉफिट कमवणे असणार आहे जर एवढी मोठी जमीन असेल, सायंटिफिक रित्या मी जर शेती करत असेल आणि असलेली माझ्या जवळची जी चांगली कॅपिटल आहे ती कॅपिटल मी जर समजा त्या शेतीत खर्च करत असेल तर मला त्या शेतीतून प्रॉफिट भेटला पाहिजे, हाच माझा उद्देश असेल हाच माझा काय असणार, उद्देश असणार। ज्यावेळेस अशी शेती केली जाते ज्या शेतीमध्ये वेगवेगळे ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड उद्योगधंदे एकत्र केले जातात पण ते सायंटिफिक रित्या केले जातात आणि त्याच्यातून मॅक्सिमम प्रॉफिट कमवणे हा ज्यावेळेस आपला उद्देश असतो त्याला म्हटलं जातं फार्मिंग सिस्टीम, त्याला काय म्हटलं जातं, फार्मिंग सिस्टीम। आणि तसाच एक कन्सेप्ट म्हणजे मिक्स फार्मिंग आता हा एक शेतकरी झाला आणि अजून एक दुसरा शेतकरी ज्याच्याकडे एखादा हेक्टर जमीन किंवा 1-2 एकर जमीन आहे 1 ते 2 एकर जमीन आहे, ज्याला आपण छोटा फार्मर म्हणतो, स्मॉल फार्मर म्हणतो आता 1-2 एकर जमीन सुद्धा काही कमी नाहीये, जर चांगलं उत्पन्न घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट पण कमवू शकतात। पण याच्या कंपेअर मध्ये हे 1-2 एकर जमीन आहे, छोटा शेतकरी आणि थोडासा रेनफेड अशी डिपेंडंट म्हणजे पावसावरती शेती अशी डिपेंडंट आहे आता जर समजा अशी परिस्थिती असेल, याच्याकडे कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस जे असेल याची जास्त म्हणजे कमतरता भासते, म्हणजे जास्त काही कॅपिटल नाहीये याच्याकडे, कॅपिटल जास्त याच्याकडे दिसत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, लँड म्हणजे याच्याकडे जास्त दिसत नाही, लेबरची कमतरता आहे, मार्केटची फॅसिलिटी कमतरता आहे त्याची जी जमीन असेल तिथून जर समजा सिटी जर 100-200 किलोमीटर असेल तर मार्केटची प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन असेल याची प्रॉब्लेम्स आहे। म्हणजे जो असा शेतकरी आहे ज्याच्याकडे रिसोर्सेसची कमतरता आहे मग ही जी शेती असेल ही मिक्स फार्मिंग आपल्याला सर्रास आपल्या भारतामध्ये दिसते मग ही जी शेती असेल ही कशा पद्धतीने केली जाते, या शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड बिझनेस जे असेल ते एकत्र केले जातात पण एकत्र म्हणजे कसं, तुमच्या 1-2 एकर वरती छोट्याशा काही भागामध्ये गोठा असतो 1-2 गायी असते, तिथे काही जास्त 50-60 गायी ठेवलेल्या नसतात, ज्या प्रकारे इकडे असतात 1-2 गायी असेल, त्यांचं जे काम असेल, जी घराची दुधाची रिक्वायरमेंट असेल ती भागवणं हा त्याचा पाठीमागचा उद्देश असेल। 2-4 कोंबड्या त्यांनी पाळलेल्या असेल, म्हणजेच तिथं तुमच्या कोंबड्या पण दिसतील,
जे की तुमच्या घरातल्या ज्या सदस्य असतील त्यांच्यामध्ये जे काही अंड्याची नीड असेल ती नीड भागवण्यासाठी तुम्ही 2-4 कोंबड्या ठेवलेल्या असतील. त्याच्यानंतर तुमचं जे काही फीड क्रॉप्स असतील त्याच्यामधून मॅक्सिमम प्रॉफिट कमवणे हा उद्देश नाहीये, परंतु तुमची असलेली जी अन्नाची किंवा असलेली ग्रेन्सची जी काही तुमची ही आहे रिक्वायरमेंट आहे, तर रिक्वायरमेंट तिथं कंप्लीट करण्यासाठी तुम्ही तिथं काय करत असताल, फीड क्रॉप्स घेत असताल. म्हणजेच तुम्ही इथं काय केलंय, ज्या प्रकारे इथं वेगवेगळे बिझनेस एकत्र केले होते त्याच प्रकारे इथं सुद्धा बिझनेस काय केले, एकत्र केले, वेगवेगळे बिझनेस एकत्र केले. परंतु इथला जो उद्देश आहे मिक्स फार्मिंगचा, हा मिक्स फार्मिंगचा उद्देश हा आहे की इथं कुठल्याही प्रकारचे प्रॉफिट इथं कमवत नाही, तर इथं आपल्याला लाईफ जी असेल त्या शेतकऱ्याची ती लाईफ सस्टेन करण्यासाठी म्हणजेच आपला दैनंदिन उदरनिर्वाह हा भागवण्यासाठी ही फार्मिंग केली जाते. ज्या फार्मिंग मध्ये वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर रिलेटेड जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज असतील, म्हणजे त्याच्यात क्रॉप प्रोडक्शन असेल, ॲनिमल हजबंडरी असेल, पोल्ट्री असेल, यांना एकत्र केलं जातं आणि ते एकत्र करून लाईफ सस्टेन केली जाते. अशा फार्मिंगला म्हटलं जातं मिक्स फार्मिंग पा. अशा शेतीला काय म्हटलं जातं, मिक्स फार्मिंग म्हटलं जातं पा. आणि यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे सबसिस्टन्स फार्मिंग पा. म्हणजे फक्त आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी ही शेती केली जाते आणि हीच शेती आपल्याला मॅक्सिमम प्रमाणात आपल्या इंडियामध्ये दिसत असते पा. तर या दोघांमधला मेन असा डिफरन्स आहे, तो म्हणजेच काय, फक्त दोन्हीकडे सेमच आहे. दोन्हीकडे जे सेम आहे ते म्हणजेच काय, दोघांकडे सुद्धा आपल्याला जे कॉम्बिनेशन असेल पा, कॉम्बिनेशन म्हणजेच तुमचे जे अलाइड ऍक्टिव्हिटीचं कॉम्बिनेशन असेल ते दोघांकडे पण दिसतंय. फक्त फार्मिंग सिस्टीम जे असेल पा, ही फार्मिंग सिस्टीम मध्ये आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट कमवणे हा एकमेव उद्देश असतो. कारण तिथं पैसा जर जास्त लावला असेल तर प्रॉफिट कमवणे हा तिथं उद्देश असेल. जर मिक्स फार्मिंग मध्ये सुद्धा तुमचं कॉम्बिनेशन असेल, वेगवेगळ्या जे काही अलाइड ऍक्टिव्हिटीज असेल त्यांचं, पण तिथं जो उद्देश असेल ते म्हणजेच फक्त काय, जर लाईफ असेल त्या शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाची ती सस्टेन म्हणजेच ती उदरनिर्वाह भागवण्यासाठी ती शेती केली जाते. अशा शेतीला तिथे काय म्हटलं जातं, मिक्स फार्मिंग म्हटलं जातं. तर हे दोन्ही कन्सेप्ट आपली इथं क्लिअर झाले असतील पा. अशाच जे काही कन्सेप्ट सिरीज असेल पा, अशाच कन्सेप्ट सिरीज मध्ये आपण नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया. आता इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.